सो वेल जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये. मैदानामध्ये दोन फलंदाज खेळपट्टीवर आहेत. वेल पहिला षटक टाकण्यासाठी दीपक म्हात्रे तयार होत आहेत. समोर योगेश दळवी, ये एक योगेश खेळपट्टीवर आणि दुसरा योगेश व्यासपीठावर. योगेश दळवी, योगेश म्हात्रे, योगेश बोबडे, योगेश पाटील असे बरेचसे योगेश नवीन 40+ क्रिकेटमध्ये आहेत. सामन्याला सुरुवात होते. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मी हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतात चौथा हिरवा मानकोली ए वर्सेस सचिन स्पोर्ट पूर्णा ही लढत. पहिला चेंडू अगदी ब्लॉक मध्ये टाकला होता. यस, पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अपील बघा किती जोरदार केला होता. रिॲक्शन बघा दीपक म्हात्रे यांची. चेंडू डॉट काढल्यानंतर नक्कीच ते फुल कॉन्फिडन्स मध्ये आलेले आहेत. पहिला चेंडू डॉट योगेश दळवी. हाई चेंडू आपण पाहतोय जबरदस्त वेगाने टाकला होता आणि पूर्णपणे निष्प्रभ केलेले होते. योगेश दळवी सारख्या फलंदाजाला इथे बांधून ठेवलेले. दोन्ही चेंडूंवर आपण पाहतोय की विचार करायला भाग पाडलेला आहे योगेश दळवीला. लाजवाब बॉलिंग बाय दीपक म्हात्रे. यानंतर मध्यंतरात लॉट यस मध्यंतरात नक्कीच सर्व संघ जे सुपर 3 मध्ये पोहोचलेले त्यांनी त्यांच्या प्रतिनिधीने यायचंय. खराब क्षेत्ररक्षण येते होते, अंदाज नव्हता आणि अंदाज न घेतल्यामुळे हा जातोय सरळ चौकार. परीक्षित
पहिलं षटक संपलेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावर लागलेले तब्बल 16. एक चांगली धावसंख्या उभारलेली, पायाभरणी चांगली केलेली आहे चौथा हिरो मानकोळी ए संघाने. गोलंदाज हरीश ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप कव्हरला तैनात आहेत. मात्र जोपर्यंत फील्ड केलं जात आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. पूर्णा गावचे उद्योगपती विनोद पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांचा मानस नक्कीच एक आगली वेगळी स्पर्धा खेळवण्याचा आहे, त्याबद्दल मी सांगेन. दरम्यान हरीश हा फुल टॉस आहे, लॉब केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. काजल चषकाचे प्रणेते विनोद पाटील मॅन फ्रॉम पूर्णा गावचे उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून एक आगली वेगळी स्पर्धा फ्री टुर्नामेंट, फ्री ऑफ कॉस्ट टुर्नामेंट. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या 12 टीम असतील, मास्टर 40+ क्रिकेट संघटनेच्या 12 टीम असतील आणि सिनियर 40+ क्रिकेट संघटनेच्या 12 टीम असतील, असा एक फॉर्मॅट त्यांनी बनवलेला आहे आणि लवकरच आपल्यापर्यंत एक तारीख डिक्लेअर केली जाईल आणि त्या तारखेमध्ये हे 3 फॉर्मॅट अगदी 12-12 संघांचे फ्री ऑफ कॉस्ट खेळवले जातील. धन्यवाद विनोदजी पाटील, पूर्णा गावचे उद्योगपती उद्योजक. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि आपण जो मानस नक्कीच दाखवलेला आहे स्पर्धा खेळवण्याचा, तो अतिशय उपयुक्त उपक्रम, त्यासाठी तिन्ही 40+ संघटनेच्या वतीने आपलं खूप खूप धन्यवाद. 22 धावा धावपलकावर. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिलेली, सिंगल आली. क्षेत्ररक्षणावर भर द्यावा लागेल, कारण आतापर्यंत जे क्षेत्ररक्षण झालेले आहे सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचं, कुठे ना कुठे बॉडी लँग्वेज निगेटिव्ह दिसत आहे. मोठ्या सामन्याचा नक्कीच प्रेशर जो आहे तो प्रेशर क्षेत्ररक्षकांवर दिसत आहे. धावसंख्या धावपलकावर 24. 9 चेंडूमध्ये 24, उर्वरित 9 चेंडूमध्ये किती येतील? वेलकम रोशनजी म्हात्रे, आपलंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. लॉब केलेला आहे, स्लॉग स्वीप, चेंडू सीमा रेषा बाहेर, आणखी एक येतोय षटकार. मध्यंतरात या सामन्याच्या ड्रॉ केला जाईल. 30 धावा आतापर्यंत धावपलकावर लागलेल्या आणि 30च्या 29 धावा आपण पाहतोय की योगेश दळवीच्या बॅटमधून क्या जबरदस्त बॅटिंग करतोय योगेश दळवी आणि त्याचे षटकार खास करून देखणे असतात. हाई मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीयेत, सरळ सीमा रेषेच्या बाहेर जातोय. बिग 6. चांगली सुरुवात बघायला मिळते या ठिकाणी, कारण धावसंख्येला वेग येतोय. 36 धावा झालेल्या आहेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि हे षटक पाहतोय आपण, महागडं षटक हरेश चौधरी याचं. आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 20 धावा दिलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. आणि काय बॅटिंग करतोय योगेश. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या कुठल्या बॅटरची आहे? षटकातील शेवटचा चेंडू राईट आर्म. हा चेंडू मात्र स्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय. एक मानसिक दबाव बघायला मिळतोय. 37 धावा, खूप मोठी धावसंख्या उभारण्याच्या मार्गावर आहे चौथा हिरो मानकुली ए संघ. फुल टॉस आहे आणि असा फुल टॉस सोडू शकणार नाहीये योगेश दळवी. वॉट अ शॉट, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. वेलकम दिलीपजी चौधरी, बाळाजी चौधरी, अरुणजी साळवी, या तिन्ही मान्यवरांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. साहेब, या व्यासपीठावर मोहनदादा भोईर आणि स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2024च्या माध्यमातून आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. चेंडूची पेक करा. योगेश दळवी ऑन फायर. षटकारांची हॅट्रिक पूर्ण झाली आहे आणि कपिलजी चौधरी यांच्याकडून
नक्कीच या अगोदरच्या सामन्यात षटकारांच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक होतं, नंतर सध्या त्यांच्याकडे ते नाही आहेत. वैयक्तिक 41 धावा बॅट मधून आलेले योगेशच्या. या स्पर्धेमध्ये या अगोदर जगदीश नाईकने अर्धशतक झळकावलेलं आहे. आणि बघूया योगेश दलवीचं अर्धशतक पूर्ण होते का. 3 षटकांच्या खेळामध्ये अर्धशतक म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे डॉक्टर गवळी सर. कारण 3 षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 13 ते 14 चेंडू खेळायला मिळू शकतात. आणि योगेश दलवीने काय धुवाधार बॅटिंग केलेली आहे. जबरदस्त बॅटर. वैयक्तिक 41 धावांवर खेळतोय. शेवटचं षटक रुपेश. ओहो, लाईट दिली होती मात्र फुल टॉस घेतलेला आहे. तिथं डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. येतोय चौकार. एव्हरी डे इज नॉट अ संडे. प्रत्येक चेंडू तुम्ही त्याचप्रमाणे टाकू शकत नाही. हेरला आहे इथे नक्कीच गोलंदाजाला बॅटरने. तर मात्र सुरुवात करतोय अभिषेक. या अगोदर अभिषेक तर धावांचा घातला होता योगेशने, मात्र अभिषेक सुरुवात करेल. हा चेंडू बघूया काय घडलंय. नक्कीच सिंगल तर आली, स्ट्राईक आलेली आहे योगेश दलवीला. एक सुवर्ण संधी आहे अर्धशतक पूर्ण करण्याची, आणि तेही 3 षटकामध्ये. 48 धावा धावपलकावर लागलेले आहेत. यस पूर्णा गावचे 2 संघ आज पूर्ण फॉर्म मध्ये होते, परंतु कवदी स्पोर्ट पूर्णा संघ ते पराभूत झालेले. त्यानंतर सचिन स्पोर्ट पूर्णा संघ या ठिकाणी खेळतोय. इथे मात्र चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेकडे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. धावांचा जणू पाऊस पडतोय इथे. आकाश निरभ्र मात्र धावांचा पाऊस पडतोय. धावसंख्या झालेली आहे तब्बल 52. अर्धशतक पूर्ण झालेला आहे. अभिनंदन चौटाईराव मानकोळी ए. 45 धावा योगेश दळवीच्या. अजून 3 चेंडू शिल्लक. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का. ओ माय गॉड. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून सीमारेषेकडे जात आहे, आणि अशा प्रकारे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. वैयक्तिक 49 धावा योगेश दलवीच्या बॅट मधून. काय जबरदस्त बॅटिंग. अब तक 56 धावा चौटाईराव मानकोळी हे संघाच्या झालेले आहेत. योगेश दळवी अर्धशतक पूर्ण करेल का. 49 धावा धावपलकावर स्वतःच्या लावलेल्या आहेत. 3 षटकांचा सामना मित्रांनो, आणि या 3 षटकांच्या सामन्यामध्ये वैयक्तिक 49 धावांवर खेळतोय योगेश दलवी. आणि या षटकाराने आपण पाहतोय अर्धशतक. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक योगेश दळवीच्या बॅट मधून. कॉंग्रॅच्युलेशन योगेश दळवी. आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या फॉर्मॅट मध्ये या सीझन मधील हे 5वं अर्धशतक योगेश दळवी पूर्ण करतोय. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन योगेश दळवी. धावसंख्या धावपलकावर तब्बल 60. 62 सॉरी. आणखी एक मोठा फटका. व्हॉट अ शॉट. चेंडू सीमारेषा पार. षटकार. तीन षटकामध्ये आपण पाहतोय 68 धावा करून 69 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. दोन्ही कॅप्टन आणि 4 कॅप्टन. दोन्ही कॅप्टन आणि हे 2 कॅप्टन. जोशी लिओन भादवड, सोनादेवी टेमगर दोन्ही कॅप्टननी इथे यायचंय. त्याचबरोबर जे 2 संघ खेळतायत सचिन स्पोर्ट पूर्णा, चौटाईराव मानकुली ए, या दोन्ही संघातील प्रतिनिधींनी सुद्धा यायचंय. चिठ्ठ्या टाकण्यात येईल. 3 चिठ्ठ्या, 2 संघांची नावं असतील आणि एक विजेता असं नाव असेल. दोन्ही कॅप्टन यायचंय व्हीआयपी कक्षासमोर. दोन्ही कॅप्टननी यायचंय.
आणि दोन्ही संघ जे आहेत जे खेळतायत त्या दोन संघाचे प्रतिनिधी आले तर चालतील. कारण दोन चिठ्ठ्या असतील, तुमची दोघांची नावं असतील आणि एक विजेता असं नाव असणार आहे. सोनादी फक्त कॅप्टन यायचंय. मनोहरजी जोशी साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. वेलकम, सुस्वागतम. अध्यक्ष साहेब, आपण आपलंही छोट्या व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. छोट्या बच्चूला पाठवून द्यायचंय चिठ्ठी उचलण्यासाठी. फक्त एक चिठ्ठी उचलून माझ्याकडे द्यायची आहे. हे पहा, याच्यात 3 चिठ्ठ्या आहेत. 3 चिठ्ठ्यापैकी एक चिठ्ठी उचलून माझ्याकडे द्यायची आहे. जी चिठ्ठी निघेल तो संघ फायनल मध्ये, आणि ज्या 2 चिठ्ठ्या राहतील सोनादेवी टेमघर, विजयी संघ. जोशी इलेव्हन भादवड. सोनादेवी टेमघर ह्या संघाने फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे चिठ्ठीच्या आधारे. त्यामुळे यानंतर जोशी इलेव्हन भादवड आणि या 2 संघामधील विजेता संघ या दोघांमध्ये सेमीफायनलची मॅच होईल. हॅलो, तत्पूर्वी योगेश विकी शेट यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय विकी शेट, वेलकम. योगेश दळवीने जे धुवाधार अर्धशतक या ठिकाणी लगावलं त्यासाठी अध्यक्ष गणेशजी केणी साहेब यांच्याकडून त्यास 2000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. या वडघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रोशनजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मात्र विशाल लक्ष या स्पर्धेमधली सर्वोच्च धावसंख्या आहे की काय ज्ञानेश्वर मुकादम? या स्पर्धेमधली सर्वोच्च धावसंख्या जोशी इलेव्हन भादवड संघाच्या नावावर सर्वोच्च धावसंख्या आहे. परंतु सर्वोच्च धावसंख्या 4 षटकामध्ये जरी असली तरी 30 संख्या या स्पर्धेचा उच्चांक संबोधलं जाईल. प्रवीणजी मात्रे तसेच गोपीजी चौधरी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आपण ही मान्यवर कक्षामध्ये या, आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय गोपीनाथजी चौधरी, समाजसेवक, सुप्रसिद्ध उद्योगपती टेमघर गावचे, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. जोशी इलेव्हन भादवड संघाचा उच्चांक आहे 80 धावा आणि सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या बघितली आत्ताच आपण 51 धावा. विक्रम जे होतात ते मोडण्यासाठी होत असतात, कारण जगदीश नाईक याने 51 धावा जमवल्या होत्या आणि तो विक्रम मोडला गेला. तो योगेश याने तब्बल 61 धावांची तुफानी खेळी केली. 16 चेंडूमध्ये नाबाद खेळी केली. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये जर आपण बघितलं 498 धावा वनडे क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या इंग्लंडच्या नावावर आणि 264 धावा हे रोहित शर्माच्या नावावर आहेत वैयक्तिक. बोलूया खेळाकडे. षटकातील पाय चेंडू, पहिल्या चेंडूला फटका खेळलेला चेंडू सरळ जाईल तो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. विशाल लक्ष आहे, फार मोठी धावसंख्या आहे, कारण लक्ष जे आहे ते तब्बल 69 धावांचं लक्ष आहे. 23च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत, म्हणजे जवळपास प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल. एक गोष्ट आहे मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येनं काहीही साध्य होणार नाहीये. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. धावसंख्या झालेले 3.
तर यानंतर होणाऱ्या मॅच मध्ये लक्षात घ्यायचं, यानंतर अजूनही 2 मॅच होतील. कुठल्याही प्रकारे त्या मॅच मध्ये टीम मीटिंग होणार नाहीये, चर्चा होणार नाहीये. यानंतर बॅटला स्पर्श झाला होता, हलकासा स्पर्श झाला होता, मात्र झेल घेता आलेला नाहीये. काही फारसा फरक पडणार नाही, कारण एक धाव जर गेली आणि जीवनदान मिळालं तर फारसा फरक पडणार नाहीये, तो म्हणजे मानकोली संघाला. धावसंख्या फक्त आणि फक्त 4. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. यावेळेला मात्र शॉर्ट डाऊन पुलचा फटका आहे आणि चेंडू एका टप्प्याने जाईल. 4 धावांसाठी चौकार. मित्रांनो, आपण पाहतात स्वर्गीय रतन सेठ प्रतिष्ठान चषक 2024 मेहुल स्पोर्ट्स व रालडीव स्पोर्ट्स न्यू फोर्टी ताडाली यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा म्हणजे मोहनदादा भोईर तसेच आमचे सन्माननीय विकी सेठ या स्पर्धेचे प्रणेते आणि त्यांच्या वतीने मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर व खास करून ओम फोटोज अर्थात यूट्यूबच्या माध्यमातून जे आमच्याशी जोडले गेलेले प्रेक्षक आहेत त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो व्हेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. चेंडूची मागणी करतात पंच. चेंडू आपण लगेच द्यायचा आहे. षटक संपल्यानंतर बँडेजची सुविधा उपलब्ध होईल, लक्षात घ्यायचं आहे. थोडीशी दुखापत झालेली आहे, पण ही होत असते क्रिकेटमध्ये, हे होत असतं. खास करून वेगवान गोलंदाजी जे करतायत त्यांना खांद्याच्या दुखापतीला सामोरं जावं लागतं. याला मात्र लिडिंग एज आणि एक सहज सोपा सुंदर झेल. 12 मॅन असेल तर आपण बँडेज लगेच घेऊन जायचंय. 12 मॅन बँडेज आपण घेऊन जायचंय. या सन्माननीय रामचंद्र जोशी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रामचंद्र जोशी साहेब यांनी बघितलेलं आहे की जावयांचं आयोजन काय जबरदस्त आहे, खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि त्यांच्या स्पर्धेला खास भेट देण्यासाठी आपण आलात. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय, वेलकम. सन्माननीय गोपीनाथ चौधरी साहेब यांचं सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालं, आपलं हार्दिक स्वागत आहे. मी दुपारी या ठिकाणी आल्यानंतर मी सांगितलं होतं की ज्या ज्या वेळेला ह्या मैदानावर मी समालोचन करण्यासाठी येतो तेव्हा मान्यवरांची मांदियाळी पाहतोय आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये आणि अगदी मान्यवर कक्षा अगदी खचाखच भरलेला आहे. प्रेक्षकांची सुद्धा गर्दी आणि यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आज कित्येक प्रेक्षक वर्ग आमच्याशी जोडला गेलेला आहे. अतिशय दर्जेदार प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून ओम फोटोज लाईव्ह यांची टेक्निकल संपूर्ण टीम. याला मात्र ताकद झोकली नाही फटक्यामध्ये. चेंडू जाईल वाईड ऑफ लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त 2 धावा मिळतील. लोअर फुलटा चेंडू, लोअर फुलटा चेंडूवर एक मोठा फटका खेळायचा असेल तर तुम्हाला ताकद झोकावी लागते, ताकदीचा वापर जास्त करावा लागतो. 11 धावा होत आहेत. याला पुन्हा फ्रंटफुटला कमिट झाला होता. सामन्यामध्ये उत्साह बघायला मिळत नाही, कारण ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग व्हायला हवा तो बघायला मिळत नाहीये. कारण विशाल लक्ष्य 69 या धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवात चांगली बघायला मिळत नाही. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू स्वीपच्या अंदाजामध्ये फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण.
बॉडी लँग्वेज जर आपण बघितलं पूर्ण संघाचं थोडंसं नकारात्मक बघायला मिळते. बॉडी लँग्वेज चांगल्या प्रकारे बघा. बॉडी लँग्वेज सकारात्मक. क्रिकेट असा खेळ आहे, तुम्ही सकारात्मक खेळणं फार गरजेचं असतं. यावेळेला पुन्हा एकदा बॅटला स्पर्श झाला होता. यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्यात एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज धावबाद. जोशी 11 भादवड ए संघ कॅप्टनने तयार राहायचंय टॉस साठी. यानंतर हॅलो सेमीफायनल मॅच साठी. इट्स अ सेकंड सेमीफायनल मॅच असेल. जोशी 11 भादवड ए या संघाने संघ कॅप्टनने तयार राहायचंय सेमीफायनल मॅच साठी. पुन्हा फुलटा चेंडू होता. लोअर फुलटा चेंडू आणि खेळण्याचा प्रयत्न. एकेरी दुहेरी धाव संख्येने काहीही साध्य होणार नाहीये. सचिन स्पोर्ट पुन्हा संघाला. धावसंख्या झाली फक्त आणि फक्त 16. दुसरं षटक हे मार्गस्थ 69 या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना. परंतु फटका खेळला चेंडू सरळ जाईल. तो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील. एकेरी धाव किंवा दुहेरी धावा घेतल्यानंतर काही फरक पडणार नाही. आणि आता मात्र असं वाटतं की मिशन इम्पॉसिबल, कारण 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समोर 18 धावा आणि अजूनही आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर नोकादा माहिती देत आहेत की 6 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता, म्हणजे मिशन इम्पॉसिबल. फक्त पराभवाचा अंतर कमी करायचं यासाठी बॅटिंग करायची आहे. पराभवाचं अंतर तुम्ही किती धावाने कमी करू शकता हाच प्रयत्न फक्त सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला करायचा आहे. विजयापर्यंत पोहोचायचं नाही तर पराभवाचं अंतर कमी करण्यासाठी खेळायचं आहे. कारण अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता आहे. एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना चौथा हिरवा मानकोली ए संघ आपण पाहतोय. अविनाश राईट आर्म. यामध्ये स्लॉग हिट आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अशा प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता खरं तर इनिशियल ओव्हर मध्ये होती. पहिल्या षटकापासून जर अशा प्रकारचं आक्रमण केलं असतं तर कदाचित प्रत्युत्तर चांगलं मिळालं असतं. प्रत्युत्तर चांगलं बघायला, ऍक्शन अँड रिॲक्शन प्रत्युत्तर चांगलं बघायला मिळालं नाहीये. पुन्हा एकदा उजव्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळतोय. अपील केलं जात आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे आणि याचबरोबर बॅटर बाद होतोय तो पद्मनाथ. आज पूर्ण गावाने खूप चांगली कामगिरी केली. मात्र संपूर्ण पूर्ण गावाचं आव्हान संपुष्टात येतं की काय. पण तो क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये या घटना घडत असतात. खूप चांगली कामगिरी गावदेवी स्पोर्ट पूर्णाने केली. खूप चांगली कामगिरी सचिन स्पोर्ट पूर्णाने केली. चेतनजी जिंगाडे यांचंही आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम चेतनजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. विकी सेठ यांच्यासोबत मी मोहन भोईर यांच्या वतीनं, विकी सेठ तसेच मोहनजी भोईर यांच्या वतीनं मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. सामन्यामध्ये फक्त फॉर्मॅलिटी उरलेली आहे. पुन्हा एकदा बॅटला स्पर्श झाला. मात्र फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल.
ही मॅच संपल्यानंतर लगेचच टॉस होईल, लक्षात घ्यायचं आहे. कुठल्या प्रकारचा ब्रेक नसेल, कुठल्या प्रकारचा स्टॉप नसेल, लगेचच टॉस होईल. फक्त पराभवाचं अंतर कमी करण्यासाठी सचिन सुरपुडा संघ खेळताना दिसतोय. 27 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे आणि अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता जी आहे 42 एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना चौथ्या मानकोली ए हा संघ